नमस्कार. आजच्या या डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजर्स या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत ते सांधेदुखीबद्दल. सांधेदुखी म्हणजे जॉईंट पेन, यालाच वैद्यकीय भाषेमध्ये आर्थरायटिस असे म्हणतात. सांधेदुखी म्हणजे नेमकं काय? तर शरीरामधील एकापेक्षा अनेक सांध्यांवरती सूज निर्माण होणं आणि तीव्र वेदना जाणवणं याला सांधेदुखी आणि किंवा आर्थरायटिस असं म्हटलं जातं. प्रामुख्याने हा आजार वृद्ध व्यक्तींमध्ये आढळतो आणि वयोमानानुसार तो हळूहळू वृद्धिंगत होत जातो, म्हणजे वाढत जातो. पण कधीकधी लहान मुलांमध्ये, युवकांमध्येही हा आजार जाणून येतो. अस्थीच्या म्हणजे हाडांच्या संरचनेप्रमाणे दोन हाडांच्या मध्ये एक द्रव पदार्थ असतो, त्याला वंगण असं म्हणतात. वयोपरत्वे किंवा जास्त हालचालीमुळे त्या दोन हाडांच्या सांध्यामधील वंगण कमी झाल्यामुळे तेथील स्नायूंना इजा पोचते आणि तेथे सूज निर्माण होते आणि वेदना निर्माण होते. अशा प्रकारे सांधेदुखीची उत्पत्ती होते. सांधेदुखीची मुख्य कारणं कोणती? तर अनुवंशिकता, बदलणारी आजची ही जीवनशैली, अपुरी पोषणमूल्य आहारात घेणं, 4 हाडांच्या आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष. सांधेदुखीची प्राथमिक लक्षणं कुठली? तर तीव्र वेदना आणि सांध्याला सूज येणं. सांधेदुखीसाठी आपण घरच्या घरी आयुर्वेदिक उपचार करू शकतो. त्यामध्ये महायोगराज गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ आणि दशमूळ काढा हे आपण आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. याशिवाय तीळ तेल किंवा महानारायण तेल हे कोमट करून त्या सांध्यांना मालिश केले तर त्याचाही आपल्याला चांगला फायदा होतो. आपल्या आहारामध्ये आपण लसणाचा खूप वापर करतो. डाळी, भाजी यामध्ये आपण लसूण वापरतो. ह्या लसणाच्या पाकळ्या जर आपण वरवंटावर ठेचून त्याचा कोमट लगदा केला आणि सांध्यावर लावला तर त्याने फरक पडतो. तसेच तिळाच्या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून मंद आचेवरती जर तेल तयार केलं तर ते आणि कोमट करून जर सांध्याला लावलं तर त्याचा उपयोग छान प्रकारे होतो. सांधेदुखीसाठी दैनंदिन आहारामध्ये किंवा विहारामध्ये घ्यायची काळजी कोणती? तर आहारामध्ये खारट, आंबट, थंड पदार्थ वर्ज्य करावेत. जेवणामध्ये हळद, आले, लसूण यांचा समावेश करावा. तसेच प्रोटीनयुक्त अन्न, दूध, दही, मूग डाळ इत्यादी पदार्थांचाही जेवणामध्ये समावेश करावा. आणि शरीराचं वजन जर अतिरिक्त असेल तर ते वजन, वय आणि उंची या प्रमाणात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.